सासू सासऱ्याची करते कदर, आई बापाचा असतो आदर, आणि जिच्या डोक्यावर नेहमी पदर तिलाच म्हणायचं इंडियन मदर. आजकालच्या मुली मात्र सासू सासऱ्याचं काय ऐकणं सरळ सांभाळीना बाई पुन्हा मुलगी शिकली, प्रगती झाली. आज लोकशाहीनं मुलींना अधिकार दिला. त्या अधिकारानं काही मुली डॉक्टर झाल्या, काही मुली प्राध्यापक झाल्या, काही मुली इंजिनियर झाल्या, काही मुली कलेक्टर झाल्या. आज भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ठिकाणी महिला आहेत. आणि सांगलीची आन बान शान जिला का म्हणावं ती स्मृती मानधना आज 7 समुद्रा पडेल जगात नाव केलं. त्या भारतीय महिला संघाच्या कॅप्टन आहेत. पण काही म्हणतोय आपण बरं का, पण काही मुलींनी आई बापाचं नाव कॉलेज मधनं पळून गेल्या. आई बापाला वाईट वाटलं अशा वागल्या. त्या मुलींना आमच्या संघाच्या वतीने एवढंच सांगणं आहे की
आई बापांना तुमचं लग्न करू द्या, तुमच्यावर अक्षदा टाकून द्या, तुम्हाला आशीर्वाद द्याचा तेवढी तरी आई बापाला संधी द्या, एवढीच आमची सांगणार. तिच्या बापानं गेले पाणी दादा आली आली, बापानं गेले पाणी दादा आली मोबाईल मध्ये जीव, वडिलांना सांगितलं ऐकायचं नाही, आईनं सांगितलं ऐकायचं नाही, शाळेत गेलं सरांचं ऐकायचं नाही, सदा कदा मोबाईल मध्ये व्हॉट्सअप युट्यूब फेसबुक ह्याच्यात नादा, दोस्त नाही राहिला, मित्र नाही राहिला, एकटंच मोबाईल मध्ये गुंग झालंय. आजकालचा जमाना आहे त्यावेळेला, आणि जमानाप्रमाणे लोक वागायला लागले. आई वडिलांची व्हॉट्सअप जी खायला पाहिजे ती खायणार. विज्ञानाने सांगितलं, विज्ञान सांगते चांगलं खावा, विज्ञान काय सांगतंय आपली तोंडाची डाळ आपल्या पोटात गेली पाहिजे, अन्न पचन चांगलं होतं, पण ती ऐकत नाही, खायला नको ती खात्यात. त्यामुळे काय झाली, हातापायाची काळी झाली आणि पोट नरसोबाची वाढी झाली.